तुम्ही खरंच बुद्धिमान आहात का? हां, तर एक श्री वैष्णव संप्रदायाने म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती कोण आहे? प्रातःधूत प्रसंगेन, मध्यस्त्री प्रसंगेन, रात्रचोर प्रसंगेन, कालम गच्छेंत धीमता. ह्या सुंदर श्लोकामध्ये धीमता बुद्धिमान व्यक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की सकाळी सकाळी त्याने जुगार खेळला पाहिजे, मध्ये स्त्री संग केला पाहिजे, रात्री चोऱ्या केल्या पाहिजे. पण ह्या श्लोकाचा जर बाह्य अर्थ पाहिला तर असा निघतो, पण नाही. श्री वैष्णव आचार्य म्हणतात ह्या श्लोकाचा वास्तविक आनंद आहे की बुद्धिमान व्यक्तीनं असा वेळ घातला पाहिजे प्रातःधूत प्रसंगेने, म्हणजे सकाळी सकाळी त्याने महाभारतामध्ये जो जुगार खेळलेला आहे त्याच्यामध्ये भगवद्गीता आपण वाचली पाहिजे, तो जुगारामधला प्रसंग. दुसरा आहे मध्यस्त्री प्रसंगेना, दुपारा स्त्रीचा प्रसंग. तर स्त्रीचा प्रसंग म्हणजे रामायण हे ग्रंथ वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये सीता आहे, मंदोदरी आहे, मांडवी आहे, श्रुतिकृती आहे, अहिल्या आहे. अशा कितीतरी स्त्रियांचं ते पात्र आहे, म्हणून आपण दुपारा ते वाचन केलं पाहिजे. आणि रात्री चोर प्रसंगीनं सर्वश्रेष्ठ चोरामध्ये एकच चोर आहे, ते म्हणजे माखन चोर भगवान कृष्ण आहे. यांचं आपण भगवान भागवतमचं श्रवण कीर्तन केलं पाहिजे. असा जर व्यक्तीनं आपण जर वेळ घातला त्याला बुद्धिमान म्हटलं जात आहे, असं श्री वैष्णव आपल्या सुंदर श्लोकामधून वर्णन करतात.